नमस्कार. मी विजय अंबर यादव या व्हिडिओद्वारे खुलासा करतो की काल सांग दैनिक मध्ये जी बातमी प्रकाशित झाली, एका निष्ठावंत कार्यकर अन्याय, असा कोणत्याही प्रकारचा अन्याय या ठिकाणी माझ्यावर झालेला नाहीये. कुठेतरी शेगाव शहरी जनतेमध्ये तसेच माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या कार्यक्रमामध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे की विजय यांना सिकंदर नगरसेवक मिळाला पाहिजे होतं, त्यांना का भेटलं नाही, या ठिकाणी कोणी तिकीट कापलं का, अशा कोणत्याही प्रकारचं कार्य या ठिकाणी झालेलं नाही. कारण असं की मी स्वतःहून आमच्या पक्षातील जे ज्येष्ठ नेते असतील, तसेच आमच्या पक्षातील युवा नेते असतील, शहराध्यक्ष असतील आणि तमाम कार्यकर्ते असतील, अशा कोणत्याही व्यक्तीकडे मी स्वीकृत नगरसेवक झालं पाहिजेत यासाठी कुणाकडे गेलो नाही. मला जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ कुटे यांचा सुद्धा निरोप आला होता की मी स्वीकृतीची तयारी करा, परंतु मी स्पष्टपणे स्वतःहून स्वीकृत पदासाठी नकार दिला. नकाराचं कारण पुढील प्रमाणे: प्रभाग 1 मध्ये माझ्याकडे जी जबाबदारी होती 2 सीट निवडून आणायची, या ठिकाणी 1 सीट निवडून आली, 1 सीट पडली. प्रभाग 7 ची सुद्धा माझ्याकडे जबाबदारी होती की या दोन्ही सीटी निवडून आल्या पाहिजेत, पण त्या 2 सीटा त्या ठिकाणी पडल्या. आता ते प्रभाग 7 मध्ये सीटा का पडल्या ते सगळं पक्षाला माहित आहे. ह्या दोन्ही प्रभागातल्या सीटा पडल्यामुळं माझ्या नैतिकतेला हे शोभत नव्हतं की मला अपयश आल्यावर सुद्धा मी नगरपालिकेत स्वीकृत म्हणून जावं. त्यामुळं मी पक्षाला स्पष्ट नकार दिला की मी कोणत्याही प्रकारची स्वीकृतीची तयारी करत नाही आणि स्वीकृत मला पाहिजेत नाही. परंतु मी एक विनंती केली होती की शेगाव नगरपालिकेत मराठा समाजातील एकही नेता नगरसेवक म्हणून गेला नाही. त्यामुळं मराठा समाजातील कोणत्याही एका नेतृत्वाला नगरपालिकेत पाठवावं अशी मी कळकळी विनंती केली होती आणि या विनंतीला नक्कीच आमदार मान देईल अशी आशा व्यक्त करतो. आणि सरते शेवटी तर शेगाव शहरी जनता जी नेहमी मला मदत करत आली, नेहमी माझ्यावर प्रेम करत आली, आज त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी व्यवसाय असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सोशल वर्किंग असेल, या ठिकाणी एक चांगल्या स्टेजवर पोहोचलो. याच्या सर्व श्रेय शेगावची जनतेला आहे. तसेच जे माझे कार्यकर्ते असतील, जे शेगाव युवक असतील, यांच्या प्रचंडीच्या मेहनतीच्या भरोश्यावरच आज मी या ठिकाणी पोहोचू शकलो. तर असा कोणत्या प्रकारचा संभ्रम ठेवू नका की निष्ठावंत कार्यकर्ते अन्याय झाला. मी स्वतःहून नाकारलेला आहे. त्यामुळे शेगाव क्षेत्रातील जनतेने, तसे माझ्या कार्यकर्त्यांनी आणि जे युवा मला चाहतात, त्यांनी कोणताही संभ्रम ठेवू नये. नमस्कार.